फ्रायसाठी मीठ, लिंबू रस, हळद, मसाला, मिरची पावडर, थोडीशी आलं लसूण पेस्ट, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलं ना मग ते बरोबर लागतं फिशला आणि मग त्याची फिशची टेस्ट पण छान येते. मिक्स करून घ्यायचं. थोडं त्याच्यामध्ये ऑइल पण घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि फिशला पण व्यवस्थित लागतं. असा थोडा मसाला करून जरी ठेवला ना तरी चालेल. तोपर्यंत थोडा वेळ तो मॅरिनेट व्हायला ठेवायचा मसाला. तोपर्यंत आपण फिश धुवून घेऊ. फिश धुवून झाली आहे सुरमई. आता त्याच्यावरती लिंबूचा रस, आपण मसाल्यामध्ये टाकले आहे म्हणून आता थोडं कमीच टाकायचं. पहिले लिंबू आणि मिठाने चांगलं मॅरिनेट जरा करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण जो मसाला बनवला होता ना तो व्यवस्थित फिशला कोट करून घ्यायचा. सगळ्या साईडने लावून घ्यायचं. हे लावून झालेलं आहे. आता आपण थोड्या वेळ असंच तो त्याला होते त्याच्यामध्ये मॅरिनेट होते. थोड्या वेळाने आपण ह्याला रवा आणि तांदळाचं पीठ लावून फ्राय करायचं. सुरमईला लावून झालं आहे. आता जवळजवळ एक 10-15 मिनटं झाली लावून. मसाला व्यवस्थित लागला आहे. इथे तांदळाचं पीठ आणि बारीक रवा याचं मिश्रण करून ठेवलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये हे कोट करण्यासाठी. इथे तेल ठेवलं आहे तापायला पॅनमध्ये. तेल तापलं आहे तसं स्लो करते गॅस. आता ही सुरमई ह्या मिक्सरमध्ये कोट करत आहे. सगळ्या साईडने व्यवस्थित कोट करून कोट झाली आहे त्यामध्ये ठेवायची. तशाच प्रकारे दुसरी सुद्धा सुरमई घ्यायची. व्यवस्थित रव्यामध्ये कोट करायची. रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स आहे त्याने कोटिंग पण जात नाही आणि टेस्ट पण छान येते आणि क्रिस्पी पण. व्यवस्थित कोट झाला आहे. आता हे फ्लिप करून घेऊ. व्यवस्थित कोटिंग झालं आहे आणि छान क्रिस्पी पण लागणार त्याच्यामुळे. फिश फ्राय झाली आहे. आता व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे. ट्रान्सफर करून घेऊया. तुम्ही बघू शकता जे मसाला पण व्यवस्थित लागला आहे, व्यवस्थित आलेला आहे. सर सुरमई फ्राय इज रेडी.